समिधा राईट? पण तू इथे काय करतेस? आर यू ऑल राईट? जस्ट रूटीन चेकअप. ओ ओके. तुझ्या शोचा भास आभासचा व्हिडिओ बघितला मी. गुड कन्सेप्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. तुझ्या शोसाठी एक इंटरेस्टिंग जागा सजेस्ट करते. हो चालेल ना. तुला हवी आहे अगदी तशीच. त्या जागेचं नाव आहे काय झालं? का रडतेस तू? हा, तू हरवलीस का? तुझ्या घरचे कुठे आहेत? ओके, आपण शोधूया. ओके समिधा, मी चल ये. सिस्टर, ही कोणासोबत आली आहे तुम्हाला माहिती आहे का? अगं कुठे होतीस तू? तुझा काका कधीपासून शोधत होता तुला. थँक्यू ताई. हिला मी हिच्या काकापर्यंत सोडते. मीच थँक्यू म्हणते तुम्हाला. आणि असं काकाचा हात सोडून कुठेही जाऊ नकोस हा, नाहीतर हरवशील. बाय. चल. ये. हातपाय धुवून घे. मी भाजी गरम करते. हा, मी नंतर जेवेन आई. अगं दमलीस का ग? थोडी. सॉरी. का? तू का सॉरी म्हणतेस? सकाळी तू कामाला जात असताना मी तुझ्या कार्यक्रमाबद्दल नको नको ते बोलले, त्यामुळे हे असं झालं. वास्तुदेवता नेहमी तथास्तु म्हणत असते. कदाचित मी तुझ्या कार्यक्रमाबद्दल बोलत असताना वास्तुदेवता तथास्तु म्हणाली असेल, म्हणून हे असं झालं. खरंच सॉरी. अगं आई, असं काही नाहीये. असं का विचार करतेस तू? मला माहितीये, मी तुला असं बोलल्यामुळेच तुझ्या हातचा हा कार्यक्रम गेला. आई, असं का विचार करतेस? हे बघ, एक संधी गेली आहे त्याचा अर्थ असा नाही ना की दुसरी संधी कधी येणारच नाही. ठीक आहे. तुझं बरोबर आहे, पण खरंच माझं चुकलं. मी असं नाही बोलायला हवं होतं. आई, माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. लवकरच नवीन संधी मिळेल मला. तू प्लीज स्वतःला दोष देत बसू नकोस हा आता. काय? हा पक्या. कारके मॅडम, सॉरी, पण पक्या भूताला आणि साराला खूप घाबरतो, त्यामुळे पक्या संजय सरांसमोर जास्त काही बोलू शकला नाही. आणि आपल्याला माहिती आहे की पक्या मूर्ख, बावळट आणि अक्कल शून्य आहे. त्याला कुठे काय बोलावं हे पण कळत नाही, त्यामुळे तो बेअक्कल आहे. आणि तो बेअक्कल आहे हे त्याला माहिती आहे, तरी तो तसाच वागतो. त्यामुळे तुम्ही त्याला माफ करा. तुम्ही म्हणत असाल तर पक्या 1000
1000 उठाबशा काढायला तयार आहे. नको नको. काय काय झालंय तुला? बरं आहेस ना तू? गार्गी मॅडम, आता तुम्ही हसलात ना? गार्गी मॅडम हसल्या. मॅडम, म्हणजे तुम्ही मला माफ केलात ना? हा, मग नको ना काढू उठाबशा. अरे पण माझा राग नव्हताच तुझ्यावर, खरंच. पक्का ना? हो य. मग आता तुम्ही भेटायला या ना. आत्ता? हो आता. हॅलो. हो हो आत्ता. रुची, अगं तू काय करतेस तिथे? अगं मी काय करतेय ना ते तुला खाली आल्यावर कळेल. आम्ही सगळे तुझ्या बिल्डिंग खाली आहोत. खरंच? हो य लवकर ये. बरं बरं येते. बाय. चल गाई, जाऊन आल्या मी. आत्ता? अगं ऑफिसचे कलिग झालेत खाली, त्यांना भेटून येते. अगं मग त्यांनाच वर बोलव ना. जाऊ दे, आता मीच जाऊन आले. हा चल. अगं काय रे पक्या, कधी शाळेत नाही गेला काय तू? साधा पेपरवर लिहिलेलं पण नीट वाचता नाही तुला. ते गार्गीच्या सोसायटीचं नाव वाचून दाखव जरा. अभंग कोऑप हाऊसिंग सोसायटी ली. ली. तू काय मला अडाणी समजतो काय रे? 12वी पास आहे आपण. वा, 5वी पर्यंत शिकलायस तू? ते दादा 11वी. किती? 10वी. 10वी नापास आहे आपण. मग आधी खोटं का सांगितलंस त्याला? हे आपलं असंच. गार्गी आली. अगं किती वेळ. अरे काय तुम्ही कसे काय आत्ता यावेळी? कसं काय म्हणजे? तू तू पण आलायस? म्हणजे आय मीन आत्ता ह्या वेळेला इथे कसे काय? ते हॉस्पिटलमध्ये आपल्याकडून चूक झाली ना, ती रिपेअर करायला आलो होतो. सॉरी, ते चुकून बोललो. शो पुढे ढकलायला पाहिजे म्हणून. अरे वेडा आहेस का तू? मी मगाशी म्हणाले ना तुला, मी अजिबात चिडले नाही. खरंच. झाल्या गप्पा, चला निघूया, उशीर होतो. कुठे? निले, तूच सांग. आपल्याला अशा ठिकाणी जायचंय जिथे कोणी जायला घाबरेल. दादा, हे कधी ठरलं? मग आपल्याला काय माहित नाही याबद्दल. तुला सांगितलं असतं तर तू आला असतस का? पण संजय सरांनी आपल्याला परमिशन दिली आहे का शो सुरू करण्यासाठी? मग आजकालच्या पोरींना ना खूप प्रश्न पडतात. एनिवेज, मॅजिक आवर संपेल, निघूया. ए हो, चला पटकन 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 चल. हे जायचंच आहे का? जायचंच आहे म्हणजे जायचंच आहे, चल. अगं चल, उशीर होतोय. ऐकलंस ना? आता काहीही प्रश्न विचारायचे नाही. चल लवकर. ऐक, मी जरा आईला सांगून आले. गाडीत बसल्यावर फोन करून सांग. चल अगं, लवकर, पण उशीर ऐक ना, होतोय. चल. स्वाती, काय ग, काय झालं? अगं गार्गी मगाशी खाली गेलीये, लगेच येते म्हणाली, अजून आलीच नाहीये. कुठे जाते सांगून गेली नाही का? नाही ना, म्हणजे तिच्या ऑफिस मधल्या मित्रमैत्रिणी खाली आल्या होत्या, लगेच भेटून येते म्हणाली. अगं मग फोन कर ना. तिचाच फोन येऊन गेला की मला थोडा उशीर होईल, पण हे सांगून सुद्धा बराच वेळ झालाय. आणि आता मी तिला फोन करते तर तिचा फोनच लागत नाहीये. बघितलंस ना कशी करते, जीवाला घोर लावलाय नुसता.
हाच आहे का तो बंगला? डेंजर आहे यार. दादा मी काय म्हणतो, आपण इथे उद्या सकाळी येऊया का? का वाटली नाही ते आपलं सेटअप कार्ड मी हँडीकॅम घेऊन जाते. हँडिकॅप गार्गी तू सगळ्यात आधी तुझा फोन सुरू कर. दादा गार्गी हा कॅमेरा असा ऑन होतो आणि हे बटन प्रेस केलं ना की रेकॉर्डिंग सुरू. ओके रेड फाईन. आणि गार्गी आत गेलीस की आधी तो आरसा शोधून काढ, कारण त्या आरशासमोर उभं राहिल्यावरच भूत दिसतं असं लोक म्हणतात. येस. बी केअरफुल. हे भाई बस ना, किती वेळा सांगणार? मी बनवली ती स्टोरी, रिसर्च मध्ये लिहिलंय ना तसं. अरे यार मला जाम टेन्शन आलंय. तुला काहीच कसं वाटत नाहीये? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मला काहीही होणार नाहीये. गार्गी आर यू शुअर तुला आत एकटीला जायचंय? हो, कारण आपण ऑडियन्सला तसं कमिट केलं. हे बघ मला अजूनही असं वाटतं तू आत एकटं जाऊन आगाऊपणा करतेस. पण आपण आपल्या ऑडियन्सला गृहीत धरून कसं चालेल? मी जर एकटी नाही गेले तर त्यांची फसवणूकच होणार आहे. तसंही स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकले पाहिजे ना आता मी, असं तू म्हणाला होतास. सो डोंट वरी, मी सेफ असणार आहे आणि माझा फोन चालू आहे. राईट गार्गी ऑल द बेस्ट. थँक्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. गार्गी हो. आपण आता आलोय लांडगे बंगल्यात. या घराचं स्ट्रक्चर बघता साधारणतः हा 50 ते 60 वर्ष जुना बंगला आहे. गार्गी 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 काय झालं? नाही काही नाही. गार्गी गार्गी काय झालं? इकडे काहीतरी खूप खूप काहीतरी भयंकर दिसलं मला. गार्गी हे बघ, तुला आतमध्ये काहीतरी विचित्र जाणवत असेल तर प्लीज बाहेर ये. थांब जरा, थांब. कोणीतरी इथे या भिंतीवर चित्र काढलंय. हे बघ गार्गी मला खूप रिस्की वाटतंय. ऐक ना, आम्ही सगळे आत येतो. दादा मी तुम्हाला तरी सांगू? नाही नको. मला इथे एक जिना दिसतोय, मी जरा वर जाऊन बघते. ओके फाईन, युअर कॉल.
हा बंगला गेली अनेक वर्ष वापरात नसल्याच्या सगळ्या खुणा इथे जाणवतात. रात्रीची अंधाराची ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी हा बंगला एक भयानक स्वप्न असेल. माझा भूतांवर विश्वास नाहीये, पण तरी सुद्धा मला एक निगेटिव्ह एनर्जी इथे सतत जाणवते. आजूबाजूला कोणीतरी आहे असं वाटतंय. असं म्हणतात की या घरात एक कुप्रसिद्ध आरसा आहे. त्या आरशासमोर आपण उभे राहिलो की इथे वावरणारं भूत आपल्याला दिसतं. आता आपण जाऊन शोधूया तो आरसा कुठे. मला तो आरसा दिसला. गार्गी 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 काय झालं? गार्गी 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 काय झालं? नाही, काहीतरी अंगावर गादी पडली माझ्या अंगावर. मला इकडे कोणीतरी आहे. काहीतरी आहे इकडे. मला काही कळत नाही. गार्गी निलय, इथे कोणीच दिसत नाहीये.